झंडे को लाख सलाम, लाल झंडे अमोख, अरे लड़ेंगे, अरे लड़ेंगे, अरे जितेंगे, नंदुरबारच्या भूमीतून सरकारविरोधात संतापाचा आवाज घुमलाय. सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या 22व्या राज्य अधिवेशनात शेतकरी, कष्टकरी आणि आदिवासींच्या प्रश्नांवरून केंद्र आणि राज्य सरकारवर थेट हल्लाबोल करण्यात आलाय. महागाई, बेरोजगारी, जमीन हक्क आणि विस्थापनाच्या मुद्द्यांवर सरकारला जाब विचारण्यात आला. नंदुरबार तालुक्यातील वाघाडे येथे सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे 22वे राज्य अधिवेशन पार पडले. अधिवेशनानिमित्त नंदुरबारच्या क्रीडा संकुल मैदानावर आयोजित फॅसिझम विरोधी जाहीर सभा घोषणांनी आणि संघर्षाच्या निर्धाराने दणाणून गेली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो आदिवासी, शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या उपस्थितीत पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड किशोर ढमाले यांनी सरकारच्या धोरणांवर घणाघाती प्रहार केला. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले, बेरोजगारीने तरुणांचे भविष्य अंधारात ढकलले, शेतकरी संकटात भरडला जात आहे. आदिवासींच्या जमीन हक्कांवर गदा आणली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. जंगल जमीन आणि नैसर्गिक संसाधनांवर कॉर्पोरेट शक्तींचे वाढते वर्चस्व हे आदिवासींच्या अस्तित्वावरचे संकट असल्याचे सांगत विकासाच्या नावाखाली विस्थापनाचे कारस्थान सुरू असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला. भाकपचे नेते कॉम्रेड राजेंद्र बावके, जिल्हाध्यक्ष आरटी गावित, प्राध्यापक प्रतिमा परदेशी, कॉम्रेड शीतल गावित आणि कॉम्रेड दिलीप गावित यांनीही सरकारच्या धोरणांवर सडकून टीका करत संघर्षाची दिशा स्पष्ट केली. शिक्षण, रोजगार, महिला सुरक्षा, शेतकरी प्रश्न, आदिवासी हक्क या मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरत लोकशाहीवादी शक्तींनी एकजूट करण्याचे आवाहन सभेतून करण्यात आले. 10,000हून अधिक आदिवासी, शेतकरी आणि कष्टकरी उपस्थित असल्याचा दावा आयोजकांनी केलाय. नंदुरबारच्या भूमीतून उठलेला हा आवाज आता राज्याच्या राजकारणात किती खळबळ उडवतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्या निवडणुकामध्ये सर्व प्रकारचे भ्रष्टाचार करायचे, सर्व प्रकारच्या जबरदस्तीच्या, दडपशाहीच्या सर्व बाबी अंमलात आणायच्या, निवडून यायचं, परत भ्रष्टाचार करायचा, परत संपत्ती कमवायची आणि परत तोच पैसा त्या निवडणुकीमध्ये जनतेमध्ये वाटायचा, त्यांची दिशाभूल करायची आणि परत निवडून यायचं. हे राजकारण त्या प्रस्थापितांच्या दृष्टीने सत्तेवर येण्याचं राजकारण, हे राजकारण त्या प्रस्थापित पक्षांच्या दृष्टीने हे त्यांचं राजकारण.